सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नमस्कार, मी आरती मेदने केकेवाग कॉलेज तर्फे आपल्या सर्वांचे आजच्या या मुलाखतीमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण हिंगलाज मातेचे मंदिराचे आदरणीय गुरुजी यांची मुलाखत घेणार आहोत. हिंगलाज मातेला या परिसरात विशेष महत्त्व आहे आणि भाविकांची श्रद्धा या मंदिराशी घट्टपणे जोडली आहे. मंदिराचा इतिहास, देवीचे स्वरूप, पूजा विधी आणि इथल्या परंपरा जाणून घेण्यासाठी आपण गुरुजींची थेट माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे संपूर्ण नाव काय? माझं नाव अनिरुद्ध विष्णुपंत पंगे, हिंगलाज माता मंदिराचे पुजारी. तुम्ही देवीची सेवा किती वर्षांपासून करत आहात? साधारणतः 35 वर्षापासून आम्ही हिंगलाज मातेची सेवा करत असतो. या अगोदर आमचे आजोबा होते, त्यानंतर गुरव आले, गुरव नंतर परत आम्ही सेवेसाठी आलेलो आहे. आम्हाला साधारण 35 वर्ष झाले देवीच्या सेवेत. देवीची स्थापना कोणत्या साली झाली? हिंगलाज मातेची मूळ स्थानापासून ज्या वेळेला इथे देवी आली, ती स्वयंभू रूपामध्ये आलेली, स्वतः देवी येऊन उभी राहिलेली, स्थित झालेली, ती 1227-28 या इसवी सन सणामध्ये देवी इथे आलेली. मंदिरातील विशेष पूजा विधी किंवा परंपरा कोणकोणत्या आहेत? हिंगलाज मातेचे विशेष 2 उत्सव असतात. एक शाकंभरी पौष पौर्णिमा, जो डिसेंबर आणि जानेवारी मध्ये शाकंभरी पौष पौर्णिमा येते. कधी जानेवारी मध्ये असते, कधी डिसेंबर मध्ये असते. दुसरा जो आहे श्रावण शुद्ध चतुर्दशी, म्हणजे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ऑगस्ट मध्ये. असे 2 देवीचे मोठे उत्सव केले जातात आणि 2 नवरात्र उत्सव असतात. एक चैत्र नवरात्र असतात, गुढीपाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत 9 दिवसाचा मोठा उत्सव असतो. आणि त्यानंतर अश्विन नवरात्र असतात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत, दसऱ्यापर्यंत पूर्ण देवीचे उत्सव केले जातात. घटस्थापना पूजा असते, त्यानंतर महापूजा होते देवीची. त्यानंतर नाशिक वरून सर्व कावडी पाणी घेऊन येतात, कावडीवाले सर्व येतात, वाजत गाजत देवीचं पाणी मिरवलं जातं, देवीला अभिषेक केला जातो आणि नंतर घटस्थापना केली जाते. तर असं हे पूर्ण देवीचे वर्षातले 4 मोठे उत्सव असतात. आणि इतर वेळेला सुद्धा देवीचे अभिषेक पूजा वगैरे चालू असतात. सकाळची महापूजा 6 वाजता होते, 6 ते 7 वाजता. 7 वाजता मोठी आरती होते देवीची. दुपारी देवीला पंचखाद्य नैवेद्य असतो. त्यानंतर परत आरती होते 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता परत महाआरती होते. अशा पद्धतीचं हे रेग्युलर शेड्यूल असतं देवीचं. हिंगलाज माता या ठिकाणी कशी स्थित झाली, या मागचा काही इतिहास आहे का? हिंगलाज मातेचं मूळ स्थान बलुचिस्तान मध्ये, पाकिस्तान बाउंड्रीवरती. डोंगरपुरी महाराज एक मोठे तपस्वी साधू होते. त्यांनी देवीची 95 वर्षे पायवारी केली. जसं आपण पंढरपूरची पायवारी करतात तशाच पद्धतीने त्यांनी तिथे डोंगरावरती जाऊन पायवारी केली. देवीचं दर्शन करायचे, देवीचं नवस कबूल करायचे, देवीला सांगायचे की मला परत नेहमी बोलवत जा, मी तुझाच भक्त आहे, म्हणून देवीची प्रार्थना करायची. तर एक दिवस ते देवीला प्रसन्न केलं. त्यांनी सांगितलं की मी आता पुढच्या वर्षी येऊ शकत नाही, मी आता पूर्ण शरीराने थकलेलो आहे, मी तुझी भरपूर दिवस सेवा केली, आता तू मला प्रसन्न झालेली, पण तू माझ्या गावी चल, मला तुला दररोज दर्शन घ्यायचंय, तुझं दर्शन घेतल्याशिवाय मी कुठे जाऊ शकत नाही. म्हणून देवी प्रसन्न झाली. देवीने सांगितलं ठीक आहे, मी येते, पण लहान कुमारिका रूपामध्ये येते, तुझ्या मागे मी चालत राहील, तू फक्त पुढे चालत राहा. ज्या वेळेला तू मागे वळून बघशील तिथे मी स्थिर होऊन जाईल, परत पुढे येणार नाही, म्हणून तू हे वचन लक्षात ठेव, तू पुढे चालत राहा. असं वचन दिल्यानंतर ते पाकिस्तानवरून येताना राजस्थान, गुजरात, नंतर महाराष्ट्रामध्ये नाशिक मार्गे चालले होते. तर इथे नदीला महापूर आलेला होता. हे खेडे क्षेत्र, याला पूर्वीला कारस गाव नाव म्हणायचे, नंतर खेडे नाव हे पडलं, उगाव खेडे. तर या ठिकाणी दक्षिण वाहिनी विनिता नदी आहे. तर त्यावेळेला महापूर आलेला होता. मग त्यांना असं वाटलं आपण इतकं दूरवरून आलेलो आहे, कोणती आपल्याला अडचण आली नाही, पण या ठिकाणी काहीतरी संकेत असावे देवीचे, म्हणून आपण देवीला विचारावं या पाण्यातून जायचं की इथे स्थित व्हायचं. म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर देवी हसली आणि देवीने सांगितलं मला इथेच थांबायचं होतं, म्हणून मी पाण्याच्या रूपामध्ये तुला इथे थांबवलेलं आहे. म्हणून देवीने आशीर्वाद दिला, सांगितलं की माझी अभिषेक स्थापना कर, मी इथे स्थित होणार आहे आणि तू सुद्धा माझ्या समोरच समाधी घे. म्हणून त्यांनी इथे अभिषेक पूजा केली आणि देवीपासून 1008 फूट अंतरावरती जिवंत समाधी घेतली, म्हणजे संजीवनी समाधी म्हणतात, ते डोंगरपुरी महाराज. देवीच्या कानातील कर्णकुंडल हे माशाच्या प्रतिमेचे का आहे? माशाचं प्रतीक म्हणजे एक शांत स्वरूप असतं. देवी ही लक्ष्मी स्वरूप असते आणि एक पार्वती स्वरूप. देवीची अष्टलक्ष्मी सांगितलेली, त्यापैकी मत्स्य रूपामध्ये जे आहे ती शांत स्वभावाची असते देवी, म्हणजे कोणतेही असे उग्र रूप धारण करत नाही. येणाऱ्या भक्तांना देवी प्रसन्न वाटली पाहिजे या दृष्टीने देवीचे कर्ण मत्स्य रूपामध्ये बनवलेले असतात. मंदिरामध्ये कोणते प्रमुख उत्सव साजरे केले जातात? देवीचे उत्सव हे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ऑगस्ट मध्ये असतात. एकच दिवसाचा मोठा उत्सव असतो. त्यानंतर शाकंभरी पौष पौर्णिमा कधी जानेवारी मध्ये असते, कधी डिसेंबर मध्ये असते. तर शाकंभरी पौष पौर्णिमा असे 2 उत्सव असतात आणि 2 नवरात्र उत्सव असतात, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र उत्सव. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या केव्हा जास्त होते?
भाविकांची नवरात्रामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यावेळेला ज्या दिवशी घटस्थापना होते त्यावेळेला येणारे पहिला बुधवार त्या दिवशी देवीची मोठी यात्रा भरते. एकच दिवसाची मोठी यात्रा असते आणि त्यावेळेला प्रचंड गर्दी असते. त्यावेळेला दर्शनाला सुद्धा खूप वेळ लागतो भाविकांना, परंतु सर्वांचं मनसोक्त दर्शन वगैरे होत असतं. मंदिराच्या परिसरात असलेली ही विशेष झाडे याची काही वैशिष्ट्य आहे का? इथे देवीच्या परिसरामध्ये गोरक्षनाथांची चिंच आहे, गोरक्ष चिंच म्हणतात. ते एक दारिद्र्य नाशक आहे. ते फळ नेहमी प्रत्येक ठिकाणी येतं असं नाही, ते जिथं पवित्रता असते अशाच ठिकाणी ते फळ येतं. तर ते दारिद्र्य नाशक फळ म्हटलेलं आहे. त्याचा आयुर्वेदामध्ये सुद्धा भरपूर उपयोग सांगितलेला आहे. दुसरं गोष्ट तिथे त्रिगुणीचं पण झाड आहे, पिंपळ आहे, वड आहे, उंबर पण आहे. तर असे हे त्रिगुणीचं झाड तिथे स्थित आहे. तर ते सुद्धा संकट नाशक म्हटलेलं आहे. जे काही आपली मनोकामना पूर्ण करायची असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला जर प्रदक्षिणा केली तर निश्चितच मनोकामना पूर्ण होते देवीच्या आशीर्वादाने. मंदिराचे सामाजिक कामकाज कोण सांभाळते? इथं काही ट्रस्ट वगैरे? इथे विश्वस्त मंडळ आहे. या ठिकाणी जेवढे ट्रस्टी मंडळी असतात ते सर्व व्यवस्थित देवीचं कारभार सांभाळतात. अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सरचिटणीस आहे, चिटणीस आहेत, सदस्य आहेत, खजिनदार आहेत, असे सर्व जे काही आहेत ते सर्व देवीचं व्यवस्थित नियोजन बघतात. मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात काही अडचणी येतात का? दैनंदिन व्यवस्थापनामध्ये तसं नियोजन खूप असतंच, परंतु काही वेळेला नवरात्रामध्ये, इतर काही वेळेला, ज्या वेळेला काही समाजाचा मेळावा असतो अशा वेळेला गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये होते. त्यावेळेला इथे रस्त्याच्या लगतच हे मंदिर असल्यामुळे इथे पार्किंगची व्यवस्था प्रॉब्लेम निर्माण होतात. काही छोट्या छोट्या गोष्टींचे त्रास सहन करावे लागतात, परंतु बऱ्यापैकी चांगल्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. मंदिरात सेवा देताना तुम्हाला सर्वात आठवणीत राहिला क्षण कोणता? सेवा देताना तसं भाविकांची जी मनोकामना आहे ती जर पूर्ण झाली तर तेच समाधान आम्हाला मिळतं. काहींना एक डॉक्टर होते पुण्याचे, तर ते स्वतः स्त्रीरोग तज्ञ होते, तरी सुद्धा त्यांना संतती होत नव्हती. त्यांनी सांगितलं की मी अनेक प्रकारचे त्यावरती उपाय केलेले, जे मी आतापर्यंत कोणालाच दिले नाही, असे पण उपाय करून बघितले, तरी सुद्धा मला संतती होत नाही. तर मला एकाने सांगितलं की आपल्या कुलदेवीला जा, तिथे नवस कबूल करा, देवीचा आशीर्वादाने तुम्हाला निश्चितच फळ मिळेल. तर ज्या वेळेला ते जोडीने इथे आले तर त्यांना संकल्प वगैरे केला देवीचा, त्यांच्या नावाचा गोत्राचा उच्चार करून, आणि सांगितलं का देवीला काहीतरी नवस कबूल करा, देवी निश्चितच तुम्हाला फल देईल. आणि देवीच्या नावाने त्यांना एक श्रीफळ दिलं. त्यांना घरी दररोज पूजा करण्यासाठी ते दिलेलं होतं. तर त्यांनी दररोज पूजा केली तर अक्षरशः देवीच्या कृपेने 4च महिन्यामध्ये त्यांना त्याचा रिझल्ट मिळाला. म्हणून हा सर्वात आठवणीत राहणारा प्रसंग आहे की देवी किती समाजाची कुलस्वामिनी आहे. हिंगलाज माता ही 18 समाजाची कुलस्वामिनी. त्यामध्ये ठाकूर समाज आहे, ब्रह्मक्षत्रिय ठाकूर, भावसार समाज आहे, दशनाम गोसावी म्हणजे गिरी, पुरी, भारती, संन्यासी, रंगारी असे जे सर्व दशनाम गोसावी आहेत ते सर्वांची कुलस्वामिनी आहे. त्यानंतर कोकणस्थ ब्राह्मण आहेत, साळी समाजाची आहे, माळी समाजाची आहे, तेली समाजाची आहे, असे 18 समाजाची हिंगलाज माता कुलस्वामिनी. ज्यांची कुलस्वामिनी आहे ते निश्चित इथे येतात, देवीला ओटी अभिषेक पूजन करतात, देवीला नवस कबूल करतात. निश्चितच देवी त्यांचं मनोरथ पूर्ण करते. वर्षामध्ये जमलेला निधीचा, देणगीचा कसा व कुठं उपयोग केला जातो? ज्या वेळेला देणगी म्हणून इथे येते त्यावेळेला ट्रस्ट पावती असते, त्या पावतीमध्ये पण देणगी येते असते आणि दानपेटीमध्ये पण येत असतात. जे काही आलेलं असतं त्याचं सर्व नियोजन हे ट्रस्ट करत असते. मग त्यामध्ये अन्नदान असेल, देवीचे जे काही उत्सव केले जातात त्यावेळेला कीर्तनाचे नियोजन असतात नवरात्रामध्ये, किंवा अन्नदानाची व्यवस्था असते. त्यानंतर काही बाहेर विकास कामं असेल, पाण्याची व्यवस्था असेल, इतर दुकानांची व्यवस्था असेल, किंवा इकडे गार्डनची व्यवस्था असेल, किंवा काही भक्त निवास बांधायचे असतील, तर इतर सर्व त्याच्यामध्ये ते खर्च केले जातात. इतर काही गोष्टी देवीला जे दैनंदिन वापरासाठी असतात, म्हणजे देवीच्या पूजेसाठी जे काही लागतात ते साहित्याची उपलब्धता सुद्धा याच्यातून सर्व केली जाते. आज आपण आम्हाला आपल्या हिंगलाज देवी मातेच्या मंदिराचा इतिहास, परंपरा, देवीच्या महिमेबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली. आपल्या अनुभवामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला देवीची ओळख अधिक जवळून समजली. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. ही मुलाखत या ठिकाणी संपवते. धन्यवाद.